माझे नाव नेहा दिनाथ नप्ते, वर्ग 8वा ब. शाळेचे नाव जिजामाता विद्या मंदिर रणसिंग. मार्गदर्शक श्री ललित भुरे सर. मी इथे एक सर्कलचे एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. इथे या सर्कलमध्ये फॅमिली मेंबर ऑफ सर्कल, इथे आपण सर्कलचे पूर्ण फॅमिली मेंबर पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथे सेंटर, हे जे सर्कलच्या जे मधोमध येते ते सेंटर असते आणि प्रत्येक सर्कलला एकच सेंटर असते. नंतर आहे रेडियस. तर रेडियस हे इन्फायनाइट आहे. आपण रेडियस कितीही काढू शकतो. ही एक आहे रेडियस, जी डायमीटरच्या हाफ असते. आणि रेडियसच्या नंतर आहे सर्कम्फरन्स, जे सर्कलचा जे हे बाहेरील भाग असतो तो आहे सर्कम्फरन्स. नंतर आहे डायमीटर. रेडियसच्या जी दुप्पट असते ती एक डायमीटर इन्फायनाइट आहे. आपण डायमीटर कितीही काढू शकतो. अशा प्रकारे आपण डायमीटर कितीही काढू शकतो. नंतर आहे चॉर्ड पण इन्फायनाइट आहे. आपण चॉर्ड पण कितीही काढू शकतो. आणि सर्वात मोठी चॉर्ड ही एक डायमीटर असते. नंतर आहे सिकेंट म्हणजे वर्तुळाला छेदून जाणारी रेषा ही सिकेंट असते. आणि नंतर आहे टँजंटला मराठीमध्ये स्पर्शिका म्हणतात आणि इंग्रजीमध्ये टँजंट म्हणतात. टँजंट हे सर्कम्फरन्सला टच करून जाणारी जी रेषा असते ती टँजंट असते, स्पर्शिका. नंतर आहे सेक्टर म्हणजे आर्क रेडियस आणि सर्कलचे जे सेंटर असते, जे वर्तुळ पाकळी, आपण त्याला वर्तुळ पाकळी असेही म्हणू शकतो. त्याला इंग्रजीमध्ये सेक्टर असे म्हणतात. हे एक सेक्टर आहे. आपण सेक्टर असे कितीही काढू शकतो. इन्फायनाइट आहे सेक्टर. नंतर आहे सेंट्रल अँगल, जे सेक्टरचा जो इथला जो अँगल असतो तो असतो सेंट्रल अँगल. नंतर आहे आर्क, आणि जे सेक्टरची जे रेषा असते म्हणजे सर्कम्फरन्सचा जो भाग असतो तो असतो आर्क. अशा प्रकारे आपण इथे सर्कलचे टोटल फॅमिली मेंबर्स ऑफ सगळे फॅमिली मेंबर्स बघलेले आहेत. धन्यवाद.